एक सकारात्मक विचार चॅनेलला सबस्क्राइब आणि शेअर करा। जातीय राजकारणचा तेढ खूप वाढत आहे शहरात। आम्हाला शांतता पाहिजे आहे। समीकरण नॉट समीकरण, समीकरण इज अपक्ष समीकरण। टेंडरच्या साठी चढाओढ लागलेली आहे। अहो 40 वर्ष महानगरपालिकेला झालेले आहे, पण 50 बेडचं एक हॉस्पिटल नाही उभं करू शकली हो मनपा। नमस्कार मंडळी, मी अंकिता, लोकहिता न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आपण सगळ्यांना माहिती आहे की निवडणुका लागल्या आहेत, प्रचाराची धूम आहे, उमेदवार घरोघरी जात आहेत। तर यामध्येच आपण जनता कोणासोबत आहे आणि जनताची काय समस्या आहे आणि प्रभागाचं काय समीकरण आहे हे जाणून घेण्यासाठी आज आपण प्रभाग क्रमांक 8 चपराशीपुरा जोग स्टेडियम येथे आलेलो आहोत। तर चला बघूया जनता काय म्हणते। काय आजी? माझे नाव गंगा परशुराम बनकर। आता आपल्या इथं निवडणुका आल्या आहेत, बरोबर आहे? तर आपण आता उमेदवार घरी येत आहे प्रचाराला, तर तुम्ही त्यांना काय म्हणणार, म्हणजे काय समस्या सोडल्या पाहिजे तुमच्या? काय समस्या ठेवू बाबा, आता म्हातारी बाई आहे, पोरं देते खायला, 1500 रुपये महिना भेटते, कसं मग आमचं कसं निघते खातो। तुम्हाला काय वाटते कोण येईन इथून? नाही असं तर काही नाही, आता लोक इतके उभे आहे की काही समजत नाही कोणाला द्यावं काय खिचडी करावं। झाली आहे। खिचडी झाली। बरं, ठीक आहे। तर आता या एरियात समीकरण काय आहे सध्या? समीकरण नॉट समीकरण, समीकरण इज अपक्ष समीकरण। अपक्ष निवडून येईल। अपक्ष आहे व पक्षाचा कोणताच नाही येणार। माझा मोठा भाऊ आहे, एवढं मोठं पक्षाचं काम केलं, पण यांना काही मार्ग नाही भेटला। शिवसेनाचा असो का बीजेपीचा असो का काँग्रेसचा असो, वंचितचा असो का कोणत्याही पक्षाचा असो, पुरे मायनस आहे। फक्त पाहिजे तर अपक्षच पाहिजे म्हणते लोक असं म्हणत आहे। लोकांची दिशाच आहे ना, कारण की 9 वर्षापासून इलेक्शन नाही झालं ताई। आणि मागच्या वेळेस तर इथं आता आमच्या इथं बघा काँग्रेसची सरकार आहे, काँग्रेसची सरकार होते, बबलू शेखावत, वंदनताई कंगाले, शोभाताई शिंदे लय संबंध होते, पण त्यांना पक्षाची तिकीट नाही दिले, तर या पक्ष बिकर झाला, मग अपक्ष येईन ना आपल्याकडे। मग हे जसं नोटा इलेक्शन करू पण अपक्षाला निवडून आणू। तुम्हाला काय वाटते, मागच्या वेळेस इथं काँग्रेसचे उमेदवार म्हणजे जिंकले होते, तर आता याचं म्हणजे काय समीकरण असणार आहे आणि तुमच्या समीकरण सांगा। समीकरण क्या बोलने का है, समीकरण का तो कुछ समझ में नहीं आ रहा अभी, क्योंकि एक ही प्रभाग के अंदर 30 से 32 लोग खड़े हैं, बरोबर है, और अपक्ष भी जोरदार तैयारी करके है और पार्टी वाले भी जोरदार तैयारी करके है। अब देखो समय क्या बोलता, कौन सा वोट किधर जाता। तो लहर किसकी है फिलहाल अभी? लहर तो चारों जो पक्ष है उनकी लहर है, और उसके बाद में 2-3 पक्ष है, हमारे 2-3 अपक्ष है, उनकी लहर है। अच्छा, तो आपली काय अपेक्षा आहे उमेदवारांकडून? काँग्रेसची जनसभा झालती, बबली सेवा झालते, त्याच्याकडे आम्ही प्रश्न मांडला की आम्हाला बराच वर्षानंतर आमच्या इथं PR कार्ड नाही भेटले, म्हणजे पक्के म्हणजे समजलं। तर ते PR कार्डची समस्या मांडली, तर त्यांना आम्हाला आश्वासन दिलं की आमचं पॅनल निवडून आल्यानंतर आम्ही तुम्हाला PR कार्ड देऊ, बस आमची तेच अपेक्षा आहे। आणि हे नाली नाही झाले, रस्ते नाही झाले असं म्हणत आहे, त्याचं काय? त्याचं ते म्हणत होते की बाई आमचे आतापर्यंत निवडणुका झाल्या नाही, याच्यानंतर फक्त आयुक्तांना आणि दोन आमदारांना फक्त पुरा अमरावतीचा कारभार पाहिला। तेच त्यांनी सांगितलं की आमचे जे कॉन्ट्रॅक्टर होते नाल्याचे, ते कॉन्ट्रॅक्टर पुरे आमदाराचे आयुक्तांच्याकडे होते, आमच्या नगरसेवकाकडे त्याचा कॉन्ट्रॅक्ट नव्हता। म्हणजे तुमचे जे नाली आहे ते साफ होत नाही? साफ होते 15 दिवसानं, महिन्यानं, एक महिन्यात गाडी येते का? घंटा गाडी येते, येते। तुम्ही म्हणत आहे येते, ते म्हणत आहे नाही येते, मग असं कसं? 15 दिवसातून महिन्यातून एक वेळेस येते। पहिले कसं ते 1 दिवस आड 2 दिवस आडेच जा, आता 15 दिवसानंतर 1 महिन्यानंतर तरी नाली सफा होते, घंटा गाडी येते, त्याचा काही प्रॉब्लेम नाही। आणि तुम्ही काय म्हणत आहे, किती दिवसांनी घंटा गाडी नाही येत? 4 साल हो गए, घंटा गाड़ी की कोई ऐसे ये नहीं कि आती बोल के, प्राइवेट काम है वो 1-2 जने आते तो आते, नहीं तो नहीं भी आते। ये ऐसा कचरा पड़ा है, ढिगार, ये ढिगार, वो ढिगार, वो गाड़ी के पीछे ढिगार, नाली आता साफ झाली आहे, पूर्ण समस्या है। ठीक आहे, आपलं नाव? माझं नाव हेमंत विश्वनाथ वानखडे, मी प्रभाग क्रमांक 11चा रहिवासी आहे।
पेशाने मी शिक्षक आहे आणि सध्याची परिस्थिती पाहता फक्त शहरामध्ये टेंडरच्यासाठी चढाओढ लागलेली आहे. आम्हाला कचऱ्याचं टेंडर पाहिजे राजकारण्यांना, आम्हाला सगळ्या गोष्टीचं टेंडर पाहिजे, पण आपण स्वच्छतेच्या मार्फत लोकांना तो न्याय देतो का? आपण एकीकडे टॅक्स वाढवतोय, पण टॅक्स वाढवत असताना आपण ते टॅक्सचं त्यांना भुगतान देतोय का? तुम्ही जर अंबा नाला पाहिला सर, तर अंबा नाल्याच्या दुतर्फा कचरा टाकून ठेवलेला आहे. म्हणजे जे घाण त्याच्यातून काढायची होती ते घाण त्याच्यातच बाजूला पसरवली. आपण काही नागरिक नाही का हो आम्ही? साधं अमरावतीची लोकसंख्या आज 10 लाखाच्या आसपास गेली आहे. अहो 40 वर्ष महानगरपालिकेला झालेले आहे, पण 50 बेडचं एक हॉस्पिटल नाही उभं करू शकली हो मनपा. एक स्मशानभूमीचा विकास नाही करू शकली मनपा. आमच्या इथल्या राजकारण्यांना फक्त तिथल्या कचऱ्याच्या टेंडरमध्ये, तिथल्या माणसं पुरवण्याच्या कंपन्याच्या टेंडरमध्ये फायदा, ह्या फायद्यासाठी आमचे राजकारणी जिथे जात आहे. काही राजकारणी मागच्या वेळेस म्हणायचे की गोल्डन गँग, आज तेच गोल्डन गँग मध्ये जाऊन बसलेले आहे. मागच्या वेळेस एका राजकारण्यांनी म्हटलं होतं की मेट्रो आणणार, मेट्रोचा प्रश्न कुठे गेला देव जाणे. म्हणजे जातीय राजकारणचा तेढ खूप वाढत आहे शहरात. आम्हाला शांतता पाहिजे आहे आणि शांततेसाठी एक युवा म्हणून, एक शिक्षक म्हणून मला असं वाटते जातीय धार्मिक राजकारणापेक्षा आपण विकासासाठी चेहरा निवडायला हवा, मग तो कुठलाही पक्षाचा असो, पण त्याच्यामध्ये आपले मुद्दे मांडण्याची आणि प्रभागासाठी निधी आणण्याची त्याच्यामध्ये ताकद असली पाहिजे, ही भावना आहे. आणि ह्याच दृष्टिकोन लक्षात घेऊन आम्ही येत्या 15 तारखेला मतदान करणार आहोत. तुमच्या प्रभागात म्हणजे आता तुम्हाला काय वाटतंय की तुमच्या प्रभागात कोणाची लहर आहे किंवा काय समीकरण आहे? नाही, सध्या असं कुणाची लहर आहे असं स्पष्टपणे सांगता येणार नाही, कारण प्रत्येक पक्षामध्ये फूट आहे. आणि जे इच्छुक होते, जे खरंच काम करत होते, त्यांना प्रभाग क्रमांक 11 मध्ये डावलण्यात आलेला आहे. आणि बाहेरच्या पक्षातून हौसे गवसे घेऊन काही आर्थिक घेणदेण झाली असेल कदाचित, तर अशा गोष्टीमुळे काही लोक नाराज आहे आणि तोडाफोडीचं राजकारण सध्या वाढीत आहे. पण एक चांगले लोकप्रतिनिधी निवडून आले पाहिजे, ही आमची भावना आहे आणि आम्ही त्या पद्धतीचं मतदान करणार आहोत आणि 100% मतदान होईल यासाठी आम्ही प्रभाग क्रमांक 11 मध्ये रुक्मिणीनगर फेजरपुऱ्यामध्ये आम्ही काम करतोय. सर म्हणजे आता तुम्हाला पण माहिती आहे, सगळ्यांनाच दिसत आहे की वरती हे लोक युतीमध्ये आता सगळे स्वबळावर लढत आहे आणि त्यामध्ये पण अनेक इच्छुकांना डावलण्यात आलं वगैरे सगळं सुरू आहे. आणि अजित पवारची सभा झाली, शिंदेची सभा झाली आणि देवेंद्र फडणवीस यांची पण सभा झाली. तर त्या सगळ्यांनी एकच मुद्दा मांडला की म्हणजे एक मुद्द्यावर फोकस होतं त्यांचं की जो आपला राजकमलचा पूल आहे त्याच्यावर होतं की आम्ही निवडून आल्यावर त्या पुलाचा बंदोबस्त करू, आम्ही त्याला म्हणजे रिनोव्हेट करू, हे करू. तर मला त्याच्यावर तुमची हे प्रतिक्रिया पाहिजे आहे की त्या पुलाची म्हणजे खरंच तो खचलेला आहे किंवा हे फक्त राजकारण आहे किंवा हे निवडून आल्यावर हे खरंच काही करणार आहे का? बरोबर, यांचं आधी असं ठरलं होतं भाजप, सेना आणि राष्ट्रवादीचं, अजित पवार गटाचं सोबत येऊन इलेक्शन लढवायचं. पण नंतर कार्यकर्ते नाराज होतील हे भावना लक्षात घेऊन ते स्वबळावर आले. आता ठीक आहे, स्वबळावर आले, पण इथे जरी युती नसली तरी भविष्यात ते त्यांची महापालिकेत युती करतीलच. त्याच्यामुळे त्यांना एकत्र यायचं आहे, सत्ता राखायची आहे. पण यामध्ये महत्वाचा मुद्दा असा आहे की खरंच काम करणाऱ्या कार्यकर्त्याला संधी मिळेल का, हा एक कुठेतरी प्रश्नचिन्ह आहे. पण शहरातलं एकंदरीत विकासाचं राजकारण पाहता, विकासाचे काही घटक पाहता, तुम्हाला पुलाचा मुद्दा सांगू इच्छितो की राजापेठचा जो पूल आहे मॅडम, त्याच्या दोनही बाजू ज्या पाहिल्या, एक राजापेठच्या साईडची शंकरनगरची बाजू, एक आपल्या इरविनला येणारी बाजू, ह्या दोनही बाजू गेल्या 10 वर्षापासून त्याचं काम बंद आहे. लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. 10 वर्षापासून इतवाऱ्याचा पूल बंद आहे. सन्माननीय माजी मंत्री सुनील देशमुख यांनी त्याच्या विरोधात, त्या प्रकरणाच्या विरोधात पुलाच्या उच्च न्यायालयात धाव घेतली. हे 2 पूल असताना आता एक रेल्वेचा नवीन पुलाचा मधात एक विषय आला की हा पूल डॅमेज झालाय, तर याचं खासगी ऑडिट केलं. का बरं? खासगी ऑडिटची काय गरज पडली? शासनाची ऑडिट नाही करू शकत का? शासनाजवळ यंत्रणा नाही आहेत का? ठीक आहे, तुम्ही केलं, अयोग्य आहे. शासनाने तो पूल परत सुरू करायसाठी 2.5 कोटी रुपये निधी दिला, म्हणजे त्याला डागडुजी करायसाठी 2.5 कोटी रुपये. आणि मध्यंतरी असं ऐकलं होतं की रेल्वे स्टेशन पळवून न्यायचं. म्हणजे या सगळ्या घडामोडीत कुठेतरी असं दिसतंय की राज्यकर्त्यांना ते रेल्वे स्टेशनच गायब करायचं आहे. बरं, राज्यकर्त्यांना रेल्वे स्टेशन नाही गायब करायचं आहे, इथल्या आधीच्या सरकारांनी केलेलं जे काम आहे ते कुठेतरी लपवण्याचा त्यांचा दृष्टिकोन दिसतोय.
हे या ठिकाणी सूचित होत आहे. त्यामुळे हे गडूळ राजकारण आहे. जनता ह्या गडूळ राजकारणाला कुठेही माफ करणार नाही. यांना यांची दाखवल्याशिवाय जनता राहणार नाही. मागे म्हणजे आता मधात हे पण प्रश्न होतं की म्हणजे प्रत्यारोप सुरू होते सगळ्यांचे की रेल्वे स्टेशनची जागा कोणाला तरी पाहिजे किंवा त्या उड्डाणपुलाची जागा कोणाला तरी पाहिजे. तर हे फक्त एक राजकारण करा, म्हणजे हे जो रेल्वे पुलाचा जो मुद्दा आहे तो फक्त एक राजकारणचा मुद्दा बनलेला आहे. कारण त्यामुळे जो मेन चौकात आहे जो खूप मोठा ट्रॅफिक जाम असतो तिथं, त्याच्यामुळे लोकांना इकडच्या आणि तिकडच्या दोन्ही भागाच्या लोकांना म्हणजे आवन जावण मध्ये खूप जास्त प्रॉब्लेम होत आहे. तर याच्यावर म्हणजे आता हे पूर्ण राजकारणाचा मुद्दा बनलेला, पण जनतेला प्रॉब्लेम होत आहे. बरोबर. बघा, जो राजकमलचा पूल आहे, जो गेल्या अनेक वर्षापासून आहे आणि जी सध्या परिस्थिती त्याची जर डागडुजी केली असती तर तो व्यवस्थित झाला असता. पण इथल्या राजकारण्यांना कुठेतरी त्या पर्सेंटेज मध्ये इंटरेस्ट आहे, कुठेतरी त्या टेंडर मध्ये इंटरेस्ट आहे, किंवा किंबहुना अमरावतीची त्या रेल्वे स्टेशनवर कुणाचं तरी लक्ष आहे. अर्धी जागा तर ऑलरेडी कुठेतरी गायबच झालेली आहे. पण आता उरलेली जागा जी आहे हे काय प्रकरण आताच पुढे नाही आलेलं आहे. हे 1998-99च्या वेळेसही हे प्रकरण पुढे आलं होतं की ते रेल्वे स्टेशनची जी जागा आहे ते रेल्वे स्टेशन बनण्याला स्थलांतरित करा आणि इथून पूर्ण रस्ता करा. म्हणजे बाकीचे रस्ते नाही आहेत का, उड्डाणपूल नाही आहेत का? हो ना. रेल्वे स्टेशन आमच्या शहराचा श्वास आणि अभिमान अमरावती रेल्वे स्टेशन आहे. त्याच्यामुळे रेल्वे स्टेशन हे आमची मालमत्ता म्हणून शहराची एक मालमत्ता आहे, आमचा स्वाभिमान आहे आणि हे हस्त कधीच हटवल्या जाणार नाही. आम्ही एक सामान्य नागरिक म्हणून या गोष्टीचा तीव्र निषेध करू, विरोध करू, रस्त्यावर येऊ, पण तरीही रेल्वे स्टेशन आम्ही हटवू देणार नाही. म्हणजे ह्या सगळे जे पण समस्या आहे आता आपण बोललोय याचा परिणाम निवडणुकांवर दिसणार आहे का, म्हणजे वोटिंगवर दिसणार आहे, मतदानवर दिसणार आहे का? नक्कीच. कारण लोक हे तुम्हाला निवडून देत आहे, तुम्हाला आमच्या विकासासाठी आम्ही निवडून देतोय, ना की आमच्या विकासाच्या गोष्टीमध्ये तुम्हाला लुडबुड करायसाठी निवडून देतोय. म्हणजे तुम्ही तुमच्या फायद्यासाठी इथल्या लोकांच्या जीवाशी खेळत आहे. आज बघितलं मॅडम, अमरावती मुंबई गाडी ही पॅक जाते, रोज सायंकाळी ती पॅक जाते. बरं, सकाळी 5 वाजताची इंटरसिटी पाहिली ती पण पॅकच जाते. बरोबर आहे. ह्या एकंदरीत या सगळ्या गोष्टी लक्षात घेता शहर ह्या इथल्या राजकारण्यांना कंटाळलेलं आहे आणि यांच्या चुकीच्या महत्वाकांक्षांना कंटाळलेलं आहे. शहराच्या आम्हाला याच्यामध्ये बदल नको. आमच्या दैनंदिन गोष्टीमध्ये तुम्ही हस्तक्षेप करू नका. अमरावती मुंबई गाडी चालूच राहिली पाहिजे, अमरावती स्टेशन चालू राहिलं पाहिजे. याच्यामध्ये कोणी ढवळाढवळ करू नये आणि आमच्या विकासाला ठेस पोहोचू नये, आमच्या वारसाला ठेस पोहोचू नये, ही आमची या ठिकाणी मागणी आहे आणि आम्ही असंच मतदान करणार आहोत आणि या राजकारण्यांना यांची जागा दाखवून देणार आहोत.